नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजचा दिवस अतिशय इम्पॉर्टंट आणि खूप मोठा असणार होता. कारण सकाळी नेताजी सुभाषचंद्र बेट आणि संध्याकाळी सेल्युलर जेल असा कंप्लीट बिझी दिवस असणार होता. सकाळी ब्रेकफास्ट करून सगळं आवरून आम्ही नेताजी सुभाषचंद्र बेटावरती जाण्यासाठी निघालो. या बेटावर जाण्यासाठी 10 मिनिटाचा बोटीचा प्रवास असणार होता. जिथून बोटी सुटतात त्या पॉईंटवर आम्ही येऊन पोचलो. या बेटावर पोचल्या हरणांचा एक कळप आमच्या स्वागतासाठी उभाच होता. त्यांना हात लावला, त्यांच्याबरोबर थोडंसं फोटो सेशन केलं आणि मग हे बेट कसं आहे हे एक्सप्लोर करायला आम्ही पुढे निघालो. हरणांशी खेळून झाल्यानंतर आम्ही इथला परिसर एक्सप्लोर करण्यासाठी बाहेर पडलो. इतका मोठा परिसर, इतका विस्तारलेला, चालत फिरणं शक्यच नव्हतं. त्यामुळे इथे एक विंटेज कार बुक केली आणि त्यातनं आम्ही फेरफटका मारण्यासाठी निघालो. आम्हाला मध्ये वाटेमध्ये छान मोर दिसले आणि इथला जो ड्रायव्हर होता तो आम्हाला इथल्या सगळ्या इंग्रजांच्या काळातल्या गोष्टी एक एक करून एक्सप्लेन करत होता. त्यांचं चर्च, त्यानंतर ते कुठे राहत होते, त्यांची वस्ती, त्यानंतर तिथली जुनी बेकरी, तिथलं पोस्ट ऑफिस, या सगळ्या जुन्या गोष्टी तो मला एक्सप्लेन करत होता. आणि असं एक्सप्लेन करता करता प्रवास आमचा चालू होता आणि आम्ही पोचलो सगळ्यात वरती असणाऱ्या लाईट हाऊस पॉईंटला. वरती आम्हाला त्या गाडीने सोडलं आणि त्यानंतर आम्ही चालत लाईट हाऊस पॉईंटपर्यंत जायला निघालो. लाईट हाऊस पॉईंटपर्यंत जाण्याचा जो मार्ग होता तो अतिशय सुंदर होता. त्यामुळे असा एक छान छोटासा जिना, त्यानंतर खाली आम्ही उतरलो आणि एका पुलावरून आम्ही मस्त पुढे गेलो आणि आम्ही भरपूर फोटो सेशन केलं. आजूबाजूला असणारा सुंदर निसर्ग, येणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि हा अतिशय सुंदर पूल, या पुलावरून सगळं दृश्य अतिशय सुंदर दिसत होतं. त्यानंतर आम्ही या पुलावरून त्या लाईट हाऊसच्या पॉईंटला येऊन पोचलो. त्या दिवशी वातावरणसुद्धा खूप सुंदर होतं. आभाळ भरलेलं होतं, ऊन नव्हतं आणि त्या सुंदर वातावरणात आम्ही नेताजी सुभाषचंद्र बेट मस्त एक्सप्लोर केलं. आणि त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा बोटीने पोर्ट ब्लेअरला म्हणजे श्री विजयपुरमला येऊन पोचलो. अंदमानात आल्यापासून ज्या गोष्टीची मी सगळ्यात जास्त आतुरतेने वाट बघत होते त्या सेल्युलर जेलला आता आम्ही चाललो आहे. आणि खरं तर याच्यासाठी केला होता अट्टहास, कारण आज आहे 28 मे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज जयंती आहे. आणि या शुभदिनी आमचा योग आलेला आहे की आम्ही आता सेल्युलर जेलला चाललेलो आहोत आणि त्यांना विनम्र नमस्कार करायला, मनोभावे नमस्कार करायला, प्रणाम करण्यासाठी आम्ही आता तिथे जातोय. सो खरंच इतका सुंदर योगायोग आहे हा.
आणि आता आम्ही सेल्युलर जेलला जायला निघतोय. नेताजी सुभाषचंद्र बेट मस्त फिरून आम्ही पुन्हा एकदा श्री विजयपुरमला आलो. हॉटेलमध्ये आलो, जेवलो. मी मस्त साडी नेसले. सगळ्यांनी ऑरेंज कलरचे छान कपडे घातले होते आणि आम्ही सेल्युलर जेलला जाण्यासाठी निघालो. सेल्युलर जेलमध्ये एंट्री करताना बाजूला 2 म्युझियम्स त्यांनी तयार केलेत. ते आम्ही नंतर पाहणार होतो. तर आम्ही गेटमधून आत शिरलो. त्यानंतर इथे अतिशय सुंदर व्याख्यान झालं पार्थ बावस्कर यांचं. त्यांनी आम्हाला सेल्युलर जेलबद्दल सगळी माहिती, की इथे किती कैदी होते, त्यांना कशी शिक्षा दिली जायची, स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी कुठे होती, या सगळ्याची माहिती दिली. आणि आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीकडे त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यासाठी जायला निघालो. दुसऱ्या मजल्यावरची सगळ्यात शेवटची कोठडी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची. त्यामुळे जाताना या बाकीच्या सगळ्या कोठड्या बघत बघत आम्ही पुढे जात होतो. आणि मनात फक्त एकच प्रश्न होता की हे सगळे स्वातंत्र्य सेनानी आपल्या देशासाठी इतक्या हालअपेष्टा सोसून इतक्या छोट्याशा खोलीमध्ये कसे काय राहिले असतील. आणि त्यात सावरकर 11 वर्ष या कोठडीमध्ये राहिले होते. इतक्या हालापेष्टा त्यांनी सोसल्या आणि आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही त्यांना विनम्र आदरांजली वाहण्यासाठी इथे आलो होतो. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो. सावरकरांच्या प्रतिमेला हार वाहिल्यानंतर आम्ही पूर्ण सेल्युलर जेल आतून व्यवस्थित बघितलं. त्यांना कशी शिक्षा दिली गेली, त्यांची कशी पिळवणूक होत होती, हे त्यांनी असं पुतळ्यांच्या मार्फत खूप सुंदर उभं केलेलं आहे. त्यानंतर आम्ही सेल्युलर जेलच्या बाहेर असलेल्या सावरकर पार्कमध्ये जाऊन तिथे असलेल्या सावरकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केला आणि जयोस्तुते आणि ने मजसीने ही 2 गाणी गायली. आणि ही त्याची छोटीशी झलक. मोक्ष मुक्ती तुझी चरणोपे तुलाच वेदांती. मोक्ष मुक्ती तुझी चरूपे तुलाच वेदांती. स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदती. जे जे उत्तम उदात उन्नत महान तुझे ते. स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्वत्र सहचारी होते. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे. हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते. श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते. तुझसाठी मरण ते जनन तुझसाठी जनन ते मरण. तुझ सकल चराचर शरण चराचर शरण. श्री स्वतंत्रते
स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तु ते श्रीमान मंगले शिवास्वदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे 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 वंदे मातरम मातरम भारत माता की जय भारत माता की जय स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय हो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय हो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जय हो त्यानंतर आम्ही 100 ज्योती प्रज्वलित केल्या आणि त्यानंतर एक लेझर शो बघितला आणि आजचा दिवस अतिशय सुंदररित्या संपला. खरं तर आमची ट्रिप ऑफिशियली कालच संपली होती. कालचा दिवस इतका सुंदर गेला, अविस्मरणीय गेला आणि काल खूप हेक्टिक दिवस होता. त्यामुळे आज सकाळी आम्ही जरा निवांत उठलो. आमच्या फ्लाईटला तसा बराच वेळ होता, त्यामुळे सकाळी निवांत उठल्यानंतर आधी पहिले ब्रेकफास्ट करायला आलो. बॅगा सगळ्या भरून ठेवल्या होत्या, त्यामुळे जाऊन फक्त आवरून आंघोळ करून आम्ही हॉटेलमधून चेकआउट करणार होतो. सगळ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. तर आज आमची ऑफिशियल ट्रिप संपलेली आहे, म्हणजे ॲक्च्युली कालच संपलेली आहे. तर आजचा दिवस आत्ता आम्ही जस्ट ब्रेकफास्ट केला आणि मस्त आवरलं आमचं आणि आत्ता आम्ही जस्ट हॉटेल चेकआउट केलेलं आहे. आमचा फ्लाईटला अजून बराच वेळ आहे. आमचा फ्लाईट 3:15चा आमचा फ्लाईट आहे. तर आत्ता जस्ट चेकआउट केलेलं आहे आणि त्यानंतर थोडा वेळ आमच्या हातामध्ये आहे. तर बघू इथे जवळपास काही असेल तर बघणार आहोत, अदरवाईज इथे हॉटेलमध्येच थोडासा आराम करणार आहोत. आणि साधारण 12:30 वाजता आम्हाला गाडी येणार आहे घ्यायला आणि आम्ही एअरपोर्टच्या दिशेने प्रवास आमचा सुरू होईल आणि परतीचा प्रवास सुरू होतो आहे. सो या प्रचंड सुंदर आठवणी घेऊन, अतिशय अविस्मरणीय अशा या आठवणी घेऊन इतकी सुंदर लोकं आम्हाला या प्रवासात भेटली. खरं तर आमची अशी ग्रुप टूर ही आम्ही आयुष्यात केलेली पहिली ग्रुप टूर ही अशी अंदमानबरोबर, म्हणजे अंदमानात आम्ही आलेलो आहोत, शब्दामृत बरोबर आम्ही आलेलो आहोत आणि इतकी सुंदर यात्रा झाली. सगळेच माणसं, आमचे गाईड्स, त्यानंतर आम्हाला प्रत्येक वेळी वेळोनवेळी आम्हाला सांभाळून घेणारी सगळी माणसं, यांच्यामुळे ही जी अंदमानची यात्रा आहे ही खरंच सुफळ संपूर्ण झालेली आहे. कालचा 28 मेचा दिवस, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आम्ही सेल्युलर जेलमध्ये साजरी केली. यापेक्षा दुसरं भाग्य असूच शकत नाही. तर इतक्या सुंदर आठवणी घेऊन आता आमचा परतीचा प्रवास सुरू होतो आहे. सो थँक्यू सो मच फॉर शब्दामृत की त्यांनी इतकी सुंदर यात्रा अरेंज केली आणि त्यांची ही 40वी यात्रा होती. तर मी अशी देवाकडे प्रार्थना करते की त्यांच्या अशा 400 नाही तर 4000 यात्रा होऊ देत आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे सगळ्या काय म्हणूयात आपण यूथ जनरेशन आपलं जे आहे त्यांना समजू देत, सगळ्या पिढ्यांना कळू देत. सो थँक्यू सो मच. सो फायनली आम्ही चेकआउट केलं. आम्हाला गाडी आली होती एअरपोर्टला सोडण्यासाठी आणि आम्ही एअरपोर्टला येऊन पोचलो. फ्लाईटला तसा बराच वेळ होता. आत्ताचं जे आमचं फ्लाईट होतं ते जसे आलो तसंच होतं. म्हणजे आता जाताना श्री विजयपुरम टू बँगलोर आणि बँगलोर टू नवी मुंबई असं हे फ्लाईट असणार होतं. आता आम्ही एअरपोर्टला आहोत, आतमध्ये आलेलो एअरपोर्टच्या. आता बाकीची प्रोसिजर करतो आणि मग परतीचा प्रवास आमचा सुरू होईल. आणि आमचा परतीचा पहिला टप्पा सुरू झाला.
श्री विजयपुरम ते बँगलोर प्रवास. या प्रवासात आम्हाला हे सँडविच कॉम्प्लिमेंटरी जे होतं ते एअर हॉस्टेसने आम्हाला आणून दिलं आणि आम्ही ते मस्त एन्जॉय केलं. हॅलो, सो बँगलोर एअरपोर्टला बसलो आहे आणि आता थोड्याच वेळात नवी मुंबईचा फ्लाईट आहे आणि आमच्या ट्रिपचा शेवटचा टप्पा आहे हा. सो मजा आली आहे पूर्ण ट्रिप आणि आता शेवटचा फ्लाईट वाट बघतो आहे बँगलोर एअरपोर्टला. लेट्स सी. बाय कर, हाय कर. त्याच वेळात आम्ही आता नवी मुंबई विमानतळावर पोहोचतोय. फ्लाईटमध्ये आहोत आणि आम्ही नवी मुंबई विमानतळावर पोहोचलोय आणि आमची ट्रिप पूर्ण झालेली आहे, सुफळ संपूर्ण झालेली आहे. लगेज घेतलं आणि बाहेर टॅक्सी वाट बघत उभी होती. तुम्हाला ही व्लॉग सिरीज कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच.